भाजपा मोठा पक्ष पण आम्ही कमी जागा लढणार नसल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। 100 पैकी आम्ही 80 तर भाजप 140 पैकी 100 जागा जिंकेल असं गायकवाड यांनी म्हटलंय। तर गायकवाडांना बोलण्याचा अधिकार नाही, जागा वाटपावर बोलण्याआधी गायकवाडांनी नेत्यांशी बोलावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। तर जागा वाटप होईपर्यंत इतर नेत्यांनी बोलू नये असं मिटकरी यांनी म्हटलंय। दोघांनाही सन्मानजनक जागाचं वाटप होईल आणि 50 आमदारांचं तर साहेबांनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे आणि आता सर्वे सांगतो की आपण 72-75च्या पुढे जाणार आणि त्याच्यामुळे 100च्या जवळपास जागा लढल्या पाहिजे। भारतीय जनता पक्ष निश्चितच महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष आहे, त्याच्यामध्ये जास्त जागा लढतील, पण आम्ही पण काही कमी जागा लढणार नाही। 100 जागा लढलो तर 80 पर्यंत जागा एकनाथ शिंदे साहेबांची येऊ शकतात आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी जर 140 पर्यंत जर लढलं तर 100च्या वरपर्यंत जागा लढू शकतात। संजय गायकवाडांचा सन्मान करून एक आमदार आणि एक माझे मित्र म्हणून सांगतो की हे बोलण्याचा अधिकार त्यांना नाही। हे बोलण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे, माननीय अजितदादांना आहे, माननीय देवेंद्र फडणवीसांना आहे आणि याच्यावरती त्यांची चर्चा जे आमचे राष्ट्रीय नेते अमितभाई शाह, JP नड्डाजी आणि माननीय पंतप्रधानांशी चालली आहे। त्या बाबतीत संजय गायकवाडांनी कुठल्याही मीडिया समोर येण्याच्या आधी त्यांच्या नेत्यांची परवानगी घ्यावी। संजय गायकवाड हे शिंदे सेनेचे एक आमदार आहेत आणि महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना एकत्र बसून ज्या ठिकाणी आपली शक्ती अधिक आहे त्या ठिकाणी त्या जागेची मागणी दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे। जोपर्यंत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत महायुतीच्या कुठल्याही नेत्याने असं वक्तव्य करू नये। मला असं वाटतं संजय गायकवाडजींनी एकदा मुख्यमंत्री महोदयांशी बोलूनच असं विधान करावं।